स्मॉल ऑर्गनायझेशनमध्ये सोपं असतं, पण मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये फास्ट डिसिजन मेकिंग हा एक मोठा चॅलेंज असतो. कारण बरेच लेयर असतात, बरेच लीडर्स असतात आणि बरेच स्टेक होल्डर्स असतात. तर ह्याच्यावर आपण आज डिस्कशन करूया की आपण डिसिजन मेकिंग डेलिगेट कशी करू शकतो. कठीण विषय आहे. म्हणजे उद्योजकासाठी कठीण विषय आहे. हो. कारण उद्योजकाला नेहमी असं वाटतं, की सगळ्यात प्रोडक्टिव्ह व्यक्ती त्याच्या संस्थेमध्ये तोच आहे. आणि त्याला असा गैरसमज असतो, की माझेच निर्णय सर्वप्रथम असले पाहिजेत आणि माझेच निर्णय सगळ्यात इंटेलिजंट असतात. असा त्याला गैरसमज असतो. व्हर्टिकलमध्ये असा चॅलेंज आहे. तर उत्तर द्यायच्या ऐवजी दुसऱ्या मेंबरनी ते उत्तर द्यावं, दुसऱ्या पार्टिसिपंटनी, दुसऱ्या एम्प्लॉयनी ते उत्तर द्यावं. म्हणजे आपण ते एकमेकांना शेअरिंग पण करतो आणि आपलं जे नॉलेज असतं ऍज अ प्रमोटर ते सुद्धा आपल्या पूर्ण टीमकडे जातं. नाहीतर आपण एकाच व्यक्तीला फक्त शिकवत असतो. त्यामुळे मंडे मॉर्निंग मीटिंग असा एक ट्रान्सफरिंग द नॉलेज असा एक तो प्रोटोकॉल आहे. दॅट ऑल्सो हेल्प्स. सो दीज आर डिफरंट वेज ऑफ चेंजिंग. याला आपण हडल मीटिंग म्हणतो. Huddle म्हणजे हे गरजेचं आहे. काही लोक आठवड्यातनं एकदा करतात, काही लोक रोज करतात, काही लोक दिवसातनं दोनदा करतात. सेकंड जनरेशन इंटरेस्टेड नाहीये किंवा सेकंड जनरेशनला वेगळं काहीतरी करायचं आहे, त्याच बिझनेसमध्ये इंटरेस्ट कमी असतो किंवा त्याला दुसरं व्हर्टिकल काहीतरी करायचं असतं आणि तिकडे त्याला ते डिसिजन मेकिंगचं फ्रीडम मिळत नाही. तर फॅमिली रन बिझनेसमध्ये काही एक्झाम्पल्स आहेत का आपल्याकडे जिथे हे कसं इम्प्लिमेंट केलेलं आहे? तुम्हाला एक बजेट काढायला पाहिजे आपल्या नेक्स्ट जनरेशनला चुका करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला मनदुख नाही होणार. एका मोठ्या उद्योजकाला जेव्हा विचारलं की तुमच्या ऑर्गनायझेशनचा चॅलेंज काय आहे, तर त्यांनी सांगितलं की आमच्या ऑर्गनायझेशनचा चॅलेंज आहे आर्थरायटिस. आणि दॅट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टेटमेंट. आर्थरायटिस म्हणजे आवर ऑर्गनायझेशन जी आहे, आमची ऑर्गनायझेशन ती कुठली पॉलिसी चेंज करायला खूप वेळ लावते. म्हणजे त्यांना जर एखादं डिसिजन घ्यायचं असेल तर खूप स्लो मुवमेंट होते. म्हणजे जसं टायटॅनिक असते आणि टायटॅनिक जर त्याला युटर्न मारायचा असेल तर खूप मोठा टर्न घ्यावा लागतो. पण जर छोटी बोट असेल तर पटकन तुम्हाला युटर्न घेता येतं. तर कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये डिसिजन मेकिंग त्याला बरीच दिवस लागतात, बरेच आठवडे लागतात आणि बराच वेळ लागतो. कारण खूप लेयर असतात त्याच्यामध्ये. आणि ह्याचा सगळ्यात मोठा चॅलेंज असतो प्रत्येक उद्योजकाला, की फास्ट डिसिजन मेकिंग करून आपण कशा आपली ऑर्गनायझेशन ग्रो करायची किंवा आलेली ऑपॉर्च्युनिटी कशी घ्यायची. तर स्मॉल ऑर्गनायझेशनमध्ये सोपं असतं, पण मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये फास्ट डिसिजन मेकिंग हा एक मोठा चॅलेंज असतो. कारण बरेच लेयर असतात, बरेच लीडर्स असतात आणि बरेच स्टेक होल्डर्स असतात. तर ह्याच्यावर आपण आज डिस्कशन करूया, की आपण डिसिजन मेकिंग डेलिगेट कशी करू शकतो. कठीण विषय आहे. म्हणजे उद्योजकासाठी कठीण विषय आहे. हो. कारण उद्योजकाला नेहमी असं वाटतं, की सगळ्यात प्रोडक्टिव्ह व्यक्ती त्याच्या संस्थेमध्ये तोच आहे. आणि त्याला असा गैरसमज असतो, की माझेच निर्णय सर्वप्रथम असले पाहिजेत आणि माझेच निर्णय सगळ्यात इंटेलिजंट असतात. असा त्याला गैरसमज असतो. तो ऐकण्याच्या मनस्थितीत कधीच नसतो आणि त्याला असं वाटतं, की तो जे म्हणतोय ना तसंच माझ्या टीमनी करावं. तर अशा संस्थेमध्ये हे हमखास अशा टाईपचे प्रॉब्लेम्स असतात. जरी आपल्याला आपल्या टीमनी फीडबॅक दिलं, तरी आपण त्याला अथॉरिटी देत नाही आणि आपण आपलीच अथॉरिटी बजवायचा प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये संस्थेला त्रास होतो किंवा बिझनेसला त्रास होऊ शकतो. तर ग्रोथ माइंडसेट असणं फार गरजेचं आहे. म्हणजे जे उद्योजक ग्रोथ माइंडसेटचे असतात ना, त्यांना प्रगती होते आणि ग्रोथ माइंडसेटचा एक सगळ्यात प्रामुख्याने विषय जो असतो ना, तो आहे डेलिगेशन ऑफ अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी. नॉट ओन्ली रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे तुम्ही अथॉरिटी पण डेलिगेट केली, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी पण डेलिगेट केली आणि त्याच्याबरोबर तुम्ही त्याला अथॉरिटी देखील डेलिगेट करून दिलेला आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला विश्वास लोकांचा कमवावा लागतो आणि लोकांना देखील तुमचा विश्वास कमवावा लागतो. Correct. तर तुम्हाला एक सेंट्रल टीम बनवणं फार महत्वाचं आहे, जिथे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता आणि ते तुमच्यावर विश्वास ठेवू शकता. हे एकमेकांबरोबर आपली कमाई झाली पाहिजे. मग त्याच्यानंतरच तुम्ही अथॉरिटी देऊ शकता. आपण कोणालाही बँकेच्या अकाउंटसाठी ऑथोराइज सिग्नेटरी बनवण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीवर विश्वास असतो, करेक्ट. तेव्हाच आपण त्याला ऑथोराइज सिग्नेटरी बनवतो ना. Correct. तर फक्त बँकेत ऑपरेशनल कन्व्हिनियन्ससाठी ऑथोराइज सिग्नेटरी बनवणं फार उपयोगीचं नाहीये. तर त्याला डिसिजन मेकिंग मध्ये सुद्धा अथॉरिटी बनवणं फार महत्वाचं आहे आणि जर तसं आपण केलं ना, तर त्याला आपण ग्रोथ माइंडसेट म्हणतो आणि त्याला ग्रोथ मिळू शकते. जर ते नाही केलं, देन दी एंटरप्रेन्योर हॅज अ फिक्स्ड माइंडसेट विथ लिमिटेड सक्सेस आणि ग्रोथ. सो बऱ्याच ठिकाणी असं होतं, की उद्योजकाला जसं तुम्ही राईटली म्हणालात, की त्याला प्रत्येक डिसिजनमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असतं. तर त्या एका उद्योजकाने जर डिसाईड केलं, की माझे कुठले व्हर्टिकल्स आहेत किंवा कुठले एरियाज क्रिटिकल आहेत, ज्याच्यात मी इन्व्हॉल्व व्हायला हवं आणि समजा परचेस असेल किंवा एखादा टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यात मी करू शकतो. पण एकदम बेसिक लाइक तुम्हाला प्रिंटिंग करायची आहे कुठलीतरी किंवा कुठलंतरी एक इंटिरियर करायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा इंटिरियर
तुमच्या कामात सुद्धा जर प्रमोटर इन्व्हॉल्व्ह होत असेल तर ते डिसिजन मेकिंग खूप डिसेंट्रलाइज होतं. तुम्ही रेस्टॉरंट बिझनेसमध्ये आहात तर मेन्यू डिझायनिंग किंवा परचेस किंवा स्ट्रॅटेजी ह्याच्यामध्ये प्रमोटर्स आणि ओनर्स इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. पण ग्राउंड लेवलला काही लोकल ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, फेस्टिवल रिलेटेड काय ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, ह्या हळूहळू डेलिगेट होऊ शकतात. तर असं डेलिगेशन शिफ्ट होऊ शकतं डिसिजन मेकिंगचं. आणि लाईक यू राईटली सेड की त्यांना एक पॉवर द्यायला हवा. म्हणजे समजा आता एखादं फॅक्टरीमध्ये काही इश्यू झाला तर गाईडलाईन शुड बी देअर की अशा वेळी तू काय डिसिजन घ्यायला हवा. तर मी असतो तर मी असा घेतला असता, तर तू पण असा घेऊ शकतो. हे जे ट्रान्सफरिंग ऑफ डिसिजन मेकिंग आहे ना, हा सगळ्यात मोठा मला वाटतं चॅलेंज आहे एखादी ऑर्गनायझेशन ग्रो करण्यामध्ये. तर ह्याच्यावर तुम्ही काय कमेंट कराल की अशा काय स्ट्रॅटेजीज आहेत की ज्याने आपण आणखीन इझी करू शकतो डिसिजन सर्वात मेकिंग? चांगला सोपा उपाय म्हणजे ट्रेनिंग. लोकांना ट्रेन करणं गरजेचं आहे आणि जेव्हा मी लोकांना म्हणतो ना, तर त्याची सुरुवात होते उद्योजकापासून, की त्याला पण ट्रेनिंग मिळाली पाहिजे आणि त्याच्या टीमला देखील ट्रेनिंग मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट बॉन्डिंग क्रिएट करणं गरजेचं आहे बिटवीन द ओनर, द बिझनेस ओनर, एंटरप्रेन्योर आणि द टीम. कारण जेव्हा बॉन्डिंग तयार होते ना, तेव्हाच आपल्याला आपल्या लोकांची क्षमता समजते, कॅपॅसिटी आणि कॅपेबिलिटी समजते आणि मग त्या पद्धतीने आणि त्याप्रमाणे आपण त्याला अथॉरिटी देऊ शकतो. पण हे देणं गरजेचं आहे. सगळ्या डिसिजन्समध्ये तुम्ही डिसिजन स्वतः जर घेत बसलात तर वांदे व्हायचे. मग बिझनेसला ग्रोथ नाही मिळणार. यू बिकम इनडिस्पेन्सिबल. आणि बऱ्याच वेळेला ना बिझनेसच्या प्रगतीमध्ये जो एंटरप्रेन्योर असतो ना, तोच आड येतो, तोच अडथळा असतो. तर तो अडथळा दूर करण्यासाठी तुम्हाला ती मॅच्युरिटी आली पाहिजे आणि ती मॅच्युरिटी तुम्हाला येते कोचिंग पासून किंवा ट्रेनिंग पासून, जे तुम्ही करता. म्हणजे बिझनेस कोचिंग मध्ये तुमचं तर अगोदर तुम्ही त्या एंटरप्रेन्योरचा माइंड ब्लॉक जे असतं तेच ओपन करून घेता ना. करेक्ट. मग त्याच्यानंतर तो योग्य आणि सही दिशेला तो निर्णय घ्यायला सुरू करतो. तर ट्रेनिंग करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे इट कॅन बी कलेक्टिव्ह ट्रेनिंग, इट कॅन बी ट्रेनिंग इन आयसोलेशन. म्हणजे एक अशी ट्रेनिंग असते जिथे पूर्ण टीमला ट्रेन केलं जातं आणि एक अशी ट्रेनिंग असते जिथे उद्योजक 1 to 1 ट्रेनिंग घेतो आणि स्वतःला डेव्हलप करून घेतो. त्याचा माइंडसेट तो ग्रो करून घेतो. दुसरी गोष्ट, आपल्याला ना यशस्वी उद्योजकांबरोबर दोस्ती ठेवणं महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट, यशस्वी उद्योजकांना फॉलो करायचं महत्वाचं आहे. चौथी गोष्ट, यशस्वी बिझनेस जे असतात ना, त्यांच्या केस स्टडी करणं गरजेचं आहे. या प्रयत्नातनं आपल्याला एक समजेल की मी काय करायला पाहिजे, व्हॉट शुड आय डू. म्हणजे वन्स समबडी हॅज बीन देअर डन दॅट, तर त्यांनी जे केलं ते जर आपल्याला करायचं झालं तर ते सोपंच आहे. वी कॅन टर्न अँड ट्विस्ट अ लिटिल, पण बाकी तर तुम्ही सेम टू सेम ते इम्प्लिमेंट करूच शकता. अनेक लोकांकडनं आपल्याला अनेक चांगले फॉर्म्युलाज मिळतील. फॉर एक्झाम्पल, माझे एक पार्टनर होते रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये, आम्ही बरेच प्रोजेक्ट्स एकत्र केलेले. तर त्यांची एक फॅक्टरी सुद्धा होती आणि त्या फॅक्टरीमध्ये ना वेस्टेज भरपूर व्हायचं. मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी होती, ब्रेक पॅड मॅन्युफॅक्चर करायचे, तर त्याच्यामध्ये मटेरियल भरपूर वेस्ट व्हायचं. तर त्याला कुठून तरी समजलं की आपण एक अशी आयडिया राबवूया की रोज फॅक्टरीच्या एंट्रन्सवर एक त्यांनी मोठा बोर्ड लावला आणि त्याच्यावर तो चॉकने लिहायचा की आज आपण 10 लाख रुपयाचं मटेरियल वेस्ट केलं, आज आपण 15 लाख रुपयाचं मटेरियल वेस्ट केलं. तर त्या वेस्टेजची जाणीव त्याच्या पूर्ण टीमला झाली आणि जेव्हा त्याच्या पूर्ण टीमला समजायला लागलं की एवढं सगळं वेस्टेज होतंय, तर लोकांनी काळजी बाळगायला सुरू केली आणि ते 10, 12, 15 लाख रुपयाचं खर्च जे आहे ना वेस्टेजचं, ते आलं 1.5, 2, 3 लाखावर. मनी सेव्ड इज मनी अर्न. तर दिस वॉज अ व्हेरी नाईस वे ऑफ कम्युनिकेटिंग टू द होल टीम. तर ही एक पद्धत झाली ज्याच्यामध्ये तुम्ही एक कम्युनिकेशन कसं करावं ऍज अ उद्योजक आपल्या टीम बरोबर, तर त्याचा हा चांगला उदाहरण झाला. दुसरं, डेलिगेशन ऑफ अथॉरिटीमध्ये काय, बरेच लोक आहेत ना जे सजेशन्स देतात, टीमकडनं जे सजेशन्स मिळतात त्यांना ते मॉनिटरी कॉम्पन्सेशन देतात, मॉनिटरी इन्सेंटिव्ह देतात, त्यांना रेकग्निशन देतात, त्यांना अवॉर्ड देतात, त्यांना टाळ्या मारायला लावतात. सर, इट मोटिवेट्स अ हॅबिट ऑफ गिव्हिंग पॉझिटिव्ह फीडबॅक ऑफ इम्प्रुव्हमेंट टू द उद्योजक. या सगळ्या गोष्टी आपल्याला करत राहणं गरजेचं आहे. धीरूभाई अंबानी या व्यक्तीचं यश फक्त एकाच कारणामुळे झालं. ही हॅड पीपल हु आर स्मार्टर देन हिम वर्किंग फॉर हिम. पण धीरूभाई अंबानींनी काय केलं, त्यांना एम्पॉवर करून ठेवलेलं. एम्पॉवरमेंट हा फार क्रिटिकल महत्वाचा विषय आणि शब्द आहे. आपल्याला आपल्या टीमला एम्पॉवर करणं अत्यंत गरजेचं आहे. ऑन द स्पॉट निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आपल्याला डेव्हलप करून देणं फार गरजेचं आहे. तरच आपला धंदा मोठा होऊ शकतो. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही बारकाईने बघायला लागलात तर प्रगती तरी कधी करणार. तर धीरूभाई अंबानी याचं एक एक्सलंट उदाहरण आहे ऑन हाऊ टू डेलिगेट रिस्पॉन्सिबिलिटी अलॉंग विथ अथॉरिटी. पीपल स्मार्टर देन यू बट अंडर युअर कंट्रोल. करेक्ट. तर these are some of the strategies that we should follow.
ॲज अ उद्योजक आणि ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर मी भरपूर उद्योजकांकडनं शिकतो. अच्छा, 25 वर्ष अगोदर, 20 वर्ष अगोदर तर शिकणं पण कठीण होतं. आजच्या तारखेला तुमच्याकडे YouTube आहे, तुमच्याकडे टीव्ही आहे, तुमच्याकडे मोबाईल आहे, तुमच्याकडे सोशल मीडिया आहे. तुम्ही भरपूर काही शिकू शकता. Correct. तुम्ही एखादा फॉर्मल कोर्स देखील शिकू शकता. Correct. तुम्ही भरपूर इव्हेंट्स, आता माझी मुलं आहेत. मला 2 मुलं आहेत. माझी मुलगी मागच्या आठवड्यात वकील झाली. शी हॅज पास्ड 89% तिला मिळाले. वाह! माझ्या मुलाला वकील व्हायला 2 वर्ष बाकी आहेत. पण माझ्या मुलाने 96% काढले. म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो, की पप्पा किती पर्सेंटेज काढायचा विचारायचं नाही. तर त्यांना मी आता इटलीला पाठवलंय एका 15 दिवसाचा लीडरशिप प्रोग्राम करण्यासाठी. वाव. तर प्रोग्रेसिव्ह माइंडसेट फक्त एका उद्योजकामध्ये नसलं पाहिजे, तर एका वडिलांकडे सुद्धा असलं पाहिजे किंवा एका आईमध्ये पण असलं पाहिजे. तर मी त्यांना या वयामध्ये एका आंतरराष्ट्रीय देशामध्ये लीडरशिप ट्रेनिंगच्या प्रोग्रामसाठी पाठवते. फक्त 15 दिवसाचा प्रोग्राम आहे. परंतु या गोष्टींनी त्यांची कायापलट होईल. त्यांची दिशा बदलेल, त्यांची विचार करायची क्षमता वाढेल, कारण त्यांना ते ज्ञान मिळतंय. देर इज नो शॉर्टकट टू एज्युकेशन. आपण आपल्या पर्यायाने आणि आपल्या पद्धतीने किती शिकू शकतो, कुठे शिकू शकतो आणि कसं शिकू शकतो हे ठरवायचं, पण शिकत राहायचं. लाईक फॉर एक्झाम्पल मी कसा शिकतो, तर मी रोज सकाळी 1 तास युट्यूबवर असतो आणि रोज रात्री झोपायच्या अगोदर 1 तास युट्यूबवर असतो आणि तिकडनं मला माझं शिक्षण मिळतं. तर एज्युकेशन इज दी ओनली वे वेर यू कॅन ट्रान्सफॉर्म युअर ऑर्गनायझेशन. म्हणून मी लोकांना म्हणतो ना, की तुमच्याकडे बिझनेस जर चालवायचा असेल ना, तर तुमची डिपेंडन्सी लोकांवर असणारच. म्हणजे ते 2 लोक असतील किंवा 2000 लोक असतील किंवा 2 लाख लोक असतील, पण तुमचं डिपेंडन्स लोकांवर असणारच. तर तुम्हाला रिक्रूट कसं करायचंय ते आलं पाहिजे. तर यू हॅव टू रिक्रूट द राईट पीपल हु आर मोर प्रोडक्टिव्ह. तुम्हाला त्याला ट्रेन करता आलं पाहिजे, तुम्हाला त्यांना रिटेन करता आलं पाहिजे आणि तुम्हाला त्यांना रिट्रेन करता आलं पाहिजे. ट्रेनिंग इज नेव्हर कम्प्लीट, इट इज ऑलवेज अन इनकम्प्लीट स्टेटस. ऑलवेज तुम्हाला ते ट्रेनिंग करतच जायला पाहिजे. सो यू नीड टू रिक्रूट, यू नीड टू ट्रेन, यू नीड टू रिटेन आणि यू नीड टू रिट्रेन. या गोष्टी ॲज अ उद्योजक जर तुम्ही करत गेलात ना, तर युअर ऑर्गनायझेशन विल बी अ प्रोग्रेसिव्ह ऑर्गनायझेशन. आणि हळूहळू हळूहळू तुम्ही डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमधनं टोटली बाहेर पडले पाहिजे. देन यू शुड जस्ट टेक पॉलिसी डिसिजन्स, की एक्सपान्शन कुठे करायचं, कुठचं शहर निवडायचं, कुठचा देश निवडायचा, नेक्स्ट प्रोडक्ट काय डेव्हलप करायचं, पुढची इन्व्हेस्टमेंट कुठे करायची. या सगळ्या मॅच्युअर्ड कॉन्व्हर्सेशन तुम्ही ठेवू शकता. पण ऑपरेशनली यू शुड बी कम्प्लिटली डिटॅच्ड. अँड एंटरप्रेन्योर हा एक जॉकी सारखा असला पाहिजे. तो घोडा नाही झाला पाहिजे. जेव्हा धंदा सुरू असतो ना, तेव्हा तो घोडा असतो, सगळीकडे तोच पळतो. नंतर तो जॉकी झाला पाहिजे, त्याला घुडसवारी आली पाहिजे. मग तो योग्य घोडा असला पाहिजे, तो त्याला जिंकून देईल, तगडा असला पाहिजे, हेल्दी असला पाहिजे, मोटिवेटेड असला पाहिजे, तरच त्याचा धंदा जिंकू शकतो ना. तर फ्रॉम अ हॉर्स यू नीड टू बिकम अ जॉकी. आणि वन्स युअर अ जॉकी, देन यू नीड टू ट्रेन युअर सेल्फ अँड द हॉर्स टू विन द रेस. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर इन्स्टेड ऑफ वर्किंग इन द बिझनेस, म्हणजे घोडासारखं काम करण्यापेक्षा यू हॅव टू वर्क ऑन द बिझनेस, म्हणजे जॉकी बनणं. तर ह्या गोष्टीचा जर तुम्हाला फरक जाणवला ना, तर यू विल बी अ व्हेरी डिफरंट एंटरप्रेन्योर ऑल टुगेदर. सो मला वाटतं डेलिगेशन मध्ये पण एक फेज असेल, की जेव्हा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करताय आणि तेव्हा यू आर द मोस्ट पॉवरफुल पर्सन, म्हणजे तुम्ही एकटेच पॉवरफुल आहात ऑर्गनायझेशन मध्ये आणि तुमची स्टार्ट आहे सध्या. त्यावेळी तुम्ही सेल्फ डिसिजन घेणं योग्य आहे, कारण त्यावेळी तुमच्याकडे तशी टीम डेव्हलप झालेली नाहीये किंवा तुमच्याकडे तेवढे रिसोर्सेस नाही आहेत आणि एव्हरी मनी इज क्रिटिकल, म्हणजे प्रत्येक पैसा क्रिटिकल आहे आणि दुसऱ्याच्या डिसिजनमुळे थोडा जरी लॉस झाला तर ऑर्गनायझेशनला परवडणार नाही. तर त्यावेळी तुम्ही डिसिजन घेणं योग्य आहे कदाचित नवीन ह्याच्यामध्ये. दुसऱ्या ठिकाणी ना, जिथे ओनरकडेच फक्त एक स्पेशलायझेशन आहे, म्हणजे जसं सीए आहेत किंवा एखादा डॉक्टर आहे मोठा, तर त्याच्याकडे ते डिसिजन येऊ शकतं, की फायनली ही हॅज टू ऍड समथिंग. त्यांना थोडंसं त्यात काहीतरी ऍड करावं लागेल स्पेशली, तरच ती फाईल क्लोज होईल किंवा तरच ते प्रोडक्ट कम्प्लीट होईल. पण ह्याचं एक बेस्ट मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी अशी असते, की त्याला मंडे मॉर्निंग मीटिंग असं म्हटलं जातं. आपण एखादा उद्योजक जो स्वतः व्यवसाय सुरू करतो आणि 5-6 वर्षानंतर त्याच्याकडे एक चांगली टीम येते, त्यांनी ह्या मंडे मॉर्निंग मीटिंग सुरू कराव्यात. त्याच्यामध्ये पिअर लर्निंग होतं, म्हणजे लोक एकमेकांकडनं शिकतात. म्हणजे एका व्यक्तीने विचारलं, की माझ्या व्हर्टिकलमध्ये असा चॅलेंज आहे, तर उत्तर द्यायच्या ऐवजी दुसऱ्या मेंबरनी ते उत्तर द्यावं, दुसऱ्या पार्टिसिपंटनी, दुसऱ्या एम्प्लॉईनी ते उत्तर द्यावं. म्हणजे आपण ते एकमेकांना शेअरिंग पण करतो
आणि आपलं जे नॉलेज असतं ॲज अ प्रमोटर ते सुद्धा आपल्या पूर्ण टीमकडे जातं. नाहीतर आपण एकाच व्यक्तीला फक्त शिकवत असतो. त्यामुळे मंडे मॉर्निंग मीटिंग असा एक ट्रान्सफरिंग द नॉलेज असा एक तो प्रोटोकॉल आहे. अशी ती एक सिस्टम आहे. दॅट अल्सो हेल्प्स. सो दीज आर डिफरंट वेज ऑफ चेंजिंग. व्हॉट याला यू कॅन आपण ॲड? हडल मीटिंग म्हणतो. हडल म्हणजे मीटिंग. हे गरजेचं आहे. काही लोक आठवड्यातनं एकदा करतात, काही लोक रोज करतात, काही लोक दिवसातनं 2दा करतात. ज्यांचे फीट ऑन ग्राउंड असतात, ॲडव्हर्टायझिंग आपल्या मार्केटिंग आणि कस्टमर ॲक्विजिशनचे बिझनेस असतात लोकांना पाठवून. तर असे लोक दिवसातनं 2दा अशा मीटिंग्स करतात. एकदा सकाळी, एकदा संध्याकाळी. मी एका रेडिओ चॅनल बरोबर काम करतो सध्या. म्हणजे ते लोकं बरंच माझं कंटेंट जनरेट करतात, डेव्हलप करतात. तर तिथे त्यांची जी सेल्स टीम आहे, त्यांच्या रोज संध्याकाळी घरी जायच्या अगोदर संध्याकाळी सेल्स मीटिंग असते, की तुम्ही आज काय केलं? म्हणजे ते बारकाईने मॉनिटर करतात. फोकस लीड्स टू बेटर रिझल्ट्स. तर डिपेंडिंग ऑन युअर ऑर्गनायझेशन साइज आणि नेचर ऑफ द ॲक्टिव्हिटी तुम्ही ते ठरवू शकतात, पण ते करणं गरजेचं आहे. ट्रान्सपरन्सी, मेजरेबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी किंवा ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी आर क्रिटिकल फॅक्टर्स. अकाउंटेबिलिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जर तुम्ही कोणाला जिम्मेदारी दिली तर यू हॅव टू मेक हिम अकाउंटेबल फॉर मेकिंग द टास्क हॅपन. आणि ते करण्यासाठी तुम्हाला त्यांना अधिकार पण द्यावा लागतो. तर तो अधिकार दिला तर ते तुम्हाला रिझल्ट आणून देऊ शकतील. फॉर एक्झाम्पल एका सेल्समॅनचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला, की मला हा प्रोडक्ट विकायचा आहे 10,000 रुपयाला. तर माझ्या विकणाऱ्या सेल्समॅनला मला सांगायला पाहिजे, की तू जास्तीत जास्ती काय व्हॅल्यूमध्ये ट्रान्झॅक्शन करू शकतो. तर यू हॅव टू एम्पॉवर युअर पर्सन. नाहीतर तो परत परत सर कस्टमर असा म्हणतोय, हां. सर कस्टमर असा म्हणतोय, सर मी आता काय करू, सर मी त्याला काय बोलू. तर त्या भानगडीत न पडता इफ यू एज्युकेट हिम आणि इफ यू एम्पॉवर हिम, ही विल गिव्ह बेटर रिझल्ट्स टू युअर ऑर्गनायझेशन. पण सहसा संस्थेला जर वाढवायचं असेल ना, तर डिसिजन मेकिंग शुड बी डिसेंट्रलाइज्ड. डिसिजन मेकिंग शुड नॉट बी सेंट्रलाइज्ड. तुमच्याकडे 2 टाईपचे एम्प्लॉई असतात. एक तर एक आउटसोर्स्ड एजन्सी असते, ज्यांच्या भरपूर एम्प्लॉईज असतात. दुसरं असतं तुमचा एम्प्लॉई जो तुमच्या पेरोलवर काम करतोय. तर दोघांना तुम्हाला अथॉरिटी डेलिगेट करून देणं गरजेचं आहे. आता मी आउटसोर्सिंग चॅम्पियन आहे. मला प्रत्येक बिझनेसमध्ये मी प्रत्येक ॲक्टिव्हिटी आउटसोर्सच करतो. मला रिअल एस्टेट डेव्हलपमेंट करायचं असतं तेव्हा माझा आर्किटेक्ट बाहेरचा असतो, वकील बाहेरचा असतो, अकाउंटिंग मी बाहेर करून घेतो, डिझाइन मी बाहेर करून घेतो, कॉन्ट्रॅक्टर माझा बाहेरचा असतो. तर आय एम जस्ट इन्व्हेस्टिंग अँड प्लॅन माझा असतो, की मला असं बनवायचं आहे, असं प्रोडक्ट बनायचं आहे, एवढ्या बेडरूमचं किचन एवढ्या बेडरूमचं घर पाहिजे, या साईजचं किचन पाहिजे, या साईजचं लिव्हिंग रूम पाहिजे. आय टेक पॉलिसी डिसिजन्स. पण बाकी सगळ्या गोष्टी विथ रिस्पॉन्सिबिलिटी आणि अथॉरिटी मी डेलिगेट करून टाकतो. सो यू हॅव टू क्रिएट दॅट स्ट्रक्चर ऑफ वर्किंग इन युअर ऑर्गनायझेशन टू अचीव्ह द रिझल्ट्स जे तुम्हाला हवे आहेत ते. पण ग्रोथ माइंडसेट एकच सांगतो सगळ्यांना, उद्योजकांना, की फिक्स्ड माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट या विषयावर प्लीज अभ्यास करून घ्या. आणि पोटभर कॉन्टेंट अवेलेबल असतं ऑनलाईनवर किंवा युट्यूबवर. तर हा फरक जाणीव करून घ्या आणि मग तुम्ही स्वतःला क्वालिफाय करा, की तुम्ही ग्रोथ माइंडसेटवाले आहात का फिक्स माइंडसेटवाले आहात. जर तुम्ही फिक्स माइंडसेटवाले आहात तर ग्रोथ माइंडसेट तुम्ही कसं डेव्हलप करू शकता. आणि सगळ्या गोष्टींच्या ट्रेनिंग्स अवेलेबल असतात. वी हॅव टू ट्रेन अवर सेल्फ एव्हरी डे, की आपण अजून प्रोडक्टिव्ह कसं बनवू शकतो. माय प्रोडक्टिव्हिटी फ्रॉम यस्टरडे इट शुड बी बेटर टुडे अँड माय टुमॉरो शुड बी बेटर देन माय टुडे. तर अशा पद्धतीने तुम्ही पद्धतशीर पुढे जाऊन काम करू शकता. बट यू हॅव टू डिसेंट्रलाइज डिसिजन मेकिंग. तो सगळ्यात मोठा चॅलेंज ना डिसेंट्रलाइज डिसिजन मेकिंगचा कुठे येतो, जिथे फॅमिली रन बिझनेस असतात. फॅमिली रन बिझनेसमध्ये द अर्लियर जनरेशन, आधीची जी पिढी आहे ना, ती व्यवसाय चालवत असते आणि त्यांना एक पद्धत असते त्यांची, जी त्यांनी बनवलेली असते. जेव्हा नवीन पिढी बाहेर जाऊन चांगलं एज्युकेशन घेऊन येते आणि ते सक्सेशन म्हणून येतात तिकडे, तर त्यांना तो फ्रीडम लवकरात लवकर मिळत नाही. तर तिकडे सगळ्यात मोठा चॅलेंज काय होतो, की प्रमोटरला वाटतं, की माझ्याकडे नॉलेज आहे आणि हे अजून नवीन आहेत. त्यामुळे ह्यांना जर ऑथॉरिटी दिली आपण, डिसिजन मेकिंग दिली, तर ते चुका करतील. तर त्याच्यावर असं नेहमी म्हटलं जातं, की चुकातूनच माणूस शिकतो. पण त्या प्रमोटरला त्या चुका करायलाच द्यायच्या नसतात. त्यामुळे फॅमिली रन बिझनेसमध्ये जे आपल्याला आपण वाद बघतो किंवा सेकंड जनरेशन इंटरेस्टेड नाहीये किंवा सेकंड जनरेशनला वेगळं काहीतरी करायचं आहे. त्याच बिझनेसमध्ये इंटरेस्ट कमी असतो किंवा त्याला दुसरं व्हर्टिकल काहीतरी करायचं असतं. आणि तिकडे त्याला ते डिसिजन मेकिंगचं फ्रीडम मिळत नाही. तर फॅमिली रन बिझनेसमध्ये काही एक्झाम्पल्स आहेत का आपल्याकडे, जिथे हे कसं इम्प्लिमेंट केलेलं आहे? तुम्हाला एक बजेट काढायला पाहिजे आपल्या नेक्स्ट जनरेशनला चुका करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला मनदुख नाही होणार. हां. मनदुख नाही झाला ना, तर ती लोक डेव्हलप होतील, यंग जनरेशन डेव्हलप होईल. तर त्याचं एक बजेट मांडायचा आणि ती जिम्मेदारी त्या नेक्स्ट जनरेशनला द्यायची, की बाबा तू एवढ्या पैशापर्यंत चुका करू शकतो. त्याच्यानंतर मी जसं म्हणणार ते तुला करावं लागणार.
जर तुला स्वतःच्या निर्णयांवर मोठा व्हायचा असेल ना, तर ह्या बजेटमध्ये शिकून घे. तर दॅट कॅन बी वन रूल. दॅट कॅन बी वन रूल. मी असे अनेक उद्योजकांना ओळखतो ज्यांचं वय 55 झालंय, पण अजूनही ते सांगतात मला वडिलांना विचारावं लागेल, मी आईला विचारून येतो, मी माझ्या काकांना विचारून येतो. अशा लोकांची प्रगती होणं फार कठीण आहे, बिकॉज यू हॅव नॉट ग्रोन. कसं असतं ते, अनेक वेळेला असं असतं ना, की मोठ्या झाडाखाली छोटं झाड छोटंच राहतं. आणि असे बरेच लोक आहेत जे नवीन झाड जुन्या झाडापेक्षा मोठं होतं. धीरूभाई अंबानी आणि मुकेश अंबानी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर जी प्रगती करण्यासाठी धीरूभाई अंबानीने पूर्ण जीवन लावलं, तेवढी प्रगती तर मुकेश अंबानीने त्याच्या जीवनाच्या सुरुवातीच्या 10 वर्षात अचीव्ह करून टाकलं. जे 50 वर्ष लागले धीरूभाई अंबानीला. कदाचित त्यांचं पुढचं जनरेशन त्यांच्यापेक्षा फास्ट असू शकतं. तर द चॉईस इज अवर्स, की आपल्याला ते कसं घडवायचंय. कारण नेक्स्ट जनरेशनला एम्पॉवर करणं फार महत्वाचं आहे. त्यांच्या प्रत्येक पावलावर जर आपण लक्ष ठेवत बसलो ना, तर ते वाढणारच नाही. बिकॉज प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट मध्ये लोकांची प्रगती नाही होत. ते प्रोटेक्टेडच राहतात. मग ते रिस्क टेकिंग केपेबिलिटी एबिलिटी झिरो होऊन जाते. आणि बिझनेस इज ऑल अबाउट रिस्क. प्रॉफिट इज डायरेक्टली प्रपोर्शनेट टू द क्वांटम ऑफ रिस्क दॅट यू हॅव टेकन. आणि एखाद्या वेळा किंवा 2 वेळा किंवा 5 वेळा चुकलं तर चुकलं, ठीक आहे ना. माझा एक मित्र आहे, 9 वेळा फेल झालाय बिझनेसमध्ये. 9 वेळा. 10व्या वेळा पास झाला आणि एवढा पास झाला, एवढा मोठा पास झाला, की तो आजच्या तारखेला 1200-1500 कोटीचा उद्योजक आहे. सुरुवातीच्या 9 बिझनेस मध्ये तो फेल झाला आणि 10व्या बिझनेस मध्ये तो सुपर यशस्वी झाला. तर आपल्याला असं गृहीत धरायची गरज नाही की हा 2दा नापास झाला बिझनेस करण्यामध्ये, यशस्वी करण्यामध्ये, म्हणजे तो परमनंटलीच फेल होईल असं पण नाहीये. आता त्याला एक्झॅक्टली माहिती आहे की कुठच्या बिझनेसमध्ये काय त्रास आहे ज्याच्यामुळे तो फेल झाला, ते त्याला एक्झॅक्टली माहिती आहे. आणि कसं असतं की स्वर्गात जायचंय ना, तर स्वतःचं मरणं गरजेचं आहे. शेजारचा मेला तर स्वर्गात तोच जाणार ना. तर त्या चुका घडवून त्याच्यातनं आपण शिकावं आणि पुढे वाढावं, हा आपला हेतू असला पाहिजे. तर जे फॅमिली रन बिझनेसेस आहेत ना, त्यांनी थोडी सूट दिली पाहिजे नेक्स्ट जनरेशनला. धरून बसलं तर मग प्रॉब्लेम आहे. जास्ती सूट दिली तरी प्रॉब्लेम आहे. यू नीड टू रेग्युलेट इट. म्हणजे काही गोष्ट किंवा प्रत्येक गोष्ट प्रमाणात योग्य असते. जर त्याचं प्रमाण चेंज झालं तर ते विष बनतं. तर यू हॅव टू प्रपोर्शनेटली कंट्रोल दिस मेकॅनिझम. करेक्ट. फॅन्टॅस्टिक. आय थिंक बऱ्याच सेकंड जनरेशन मध्ये आपण हे डिसिजन आणि सेंट्रलाइज डिसिजन मेकिंगचा चॅलेंज बघतो. कारण तिकडे खूप आधीपासून सिस्टम्स असतात, जुने लोक असतात. सो इट वॉज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. तुम्ही जर हा चॅलेंज फेस करत असाल तर आम्हाला नक्की तुमच्या कमेंट्समध्ये आम्हाला शेअर करा की तुम्ही डिसिजन मेकिंगवर काय शिकलात किंवा कसे तुम्ही इम्प्लिमेंट करता. हा कॉन्टेंट जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जाता जाता एकच सांगेन, 180 स्क्वेअर फीटच्या चाळीत राहायचो मी आणि माझ्या आई वडिलांनी मला एकच पाठिंबा दिला की तुला पाहिजे ते कर, कायद्यात राहून कर. अजून काय नसलं ना तरी तुला झोपायला जागा आहे आणि तुला 2 वेळाचं जेवण मिळेल, हे आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. मग त्या स्टेटमेंटच्या आधारे आम्ही एवढे बिझनेसेस घडवू शकलो. तर तो पाठिंबा कोणी दिला? आणि आई वडील नोकरी करणारी व्यक्ती होते, पण तो पाठिंबा त्यांनी दिला ना, म्हणजे तो फार मोठा पाठिंबा आहे. तर त्याच पद्धतीने जर आपण आपल्या पुढच्या पिढीला जर आपण तसा पाठिंबा दिला तर ते आपल्यापेक्षा मोठे होतील. आणि कुठच्याही आई वडिलांना किंवा कुठच्याही अगोदरच्या जनरेशनच्या लोकांना त्यांची पुढची जनरेशन त्यांच्यापेक्षा मोठी यशस्वी व्हावी, मोठं व्हावी आणि यशस्वी व्हावी, हीच सगळ्यांची इच्छा असते. आता मला असं वाटतं की माझ्या मुलांनी, मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, तर त्यांनी माझ्यापेक्षा चांगली प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे. तर ते करण्यासाठी जे आपण चर्चा करतो लोकांसाठी, ह्या चर्चा मी स्वतः माझ्या परिवारात घडवतो, म्हणजे डिसिजन्स घेतो त्या हिशोबाने आणि त्यांना एम्पॉवर करतोय ताकी त्यांनी डेअरिंग करावी, चुका करावे, शिकावं आणि मोठं व्हावं. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. तुम्हाला जर हे कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी कसे डेलिगेट करता आणि अथॉरिटी कसं मॉनिटर करता ह्याच्याबद्दल जर तुम्ही लिहिलात तर ते आमच्यासाठी सुद्धा आय ओपनर असणार आणि बाकी लोकांना देखील चांगल्या 2 गोष्टी नवीन शिकायला मिळतील. सो प्लीज पार्टिसिपेट इन दिस कलेक्टिव्ह लर्निंग जर्नी आणि लेट अस एन्जॉय दिस जर्नी टुगेदर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient.
whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient. We do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.